नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। उदयनराजेंनी शहांकडे भेटीसाठी वेळ मागितलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। उदयनराजे सातारा लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। उदयनराजेंना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा भाजपचा सल्ला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। कमळ चिन्हावरच निवडणूक लढण्यावर उदयनराजे ठाम असल्याची माहिती मिळतेय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप। वृषाली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ संवेदनशील अति महत्त्वाचा असा समजला जातो आणि या मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे श्रीनिवास पाटील हे विद्यमान खासदार खरं तर आहेत। त्यांच्यापूर्वी उदयनराजे भोसले हे खासदार होते, मात्र त्यांनी राजीनामा दिला होता। राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते बाहेर पडले होते आणि भाजपमार्फत पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली होती। त्यावेळेलाही त्यांचा पराभव झाला होता आणि नंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आलेली होती। आत्ता निवडणुका जवळ आलेल्या आहेत। आत्ता पुन्हा एकदा भाजपमार्फत म्हणजे कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यावर उदयनराजे हे ठाम आहेत। कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवणार असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना खरं तर राज्यातल्या भाजपमार्फत असा सल्ला दिला गेला होता। ही सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते की तुम्ही घड्याळ चिन्हावर लढा, म्हणजेच आता घड्याळ चिन्ह हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडे आहे। मात्र उदयनराजे यांनी त्याला नकार दिला आणि रात्री उशिरा थेट उदयनराजे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे वेळ मागितलेली आहे असं देखील आपल्याला सूत्रांकडून समजतंय। आता अमित शहा त्यांना वेळ देतात का हे बघावं लागेल, मनधरणी त्यांची होते का हे बघावं लागणार आहे। कारण कमळ चिन्हावरच लढण्यावर ते ठाम आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्यांनी साताऱ्यावर दावा केला आहे। त्यामुळे भाजप ही जागा अजित पवार यांना सोडणार की स्वतःकडे ठेवून उदयनराजे यांना उमेदवारी देणार आणि उमेदवारी दिल्यानंतर उदयनराजे यांच्या विरोधात पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील असणार का हे बघावं लागेल। कारण ज्यावेळा मागची निवडणूक झाली होती त्यावेळा भर पावसामध्ये शरद पवार हे भिजलेले होते आणि ती सभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली होती आणि त्यानंतर उदयनराजे यांचा पराभवाची चर्चा देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली होती। त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल साताऱ्याची जागा कुणाकडे राहील आणि उदयनराजे भोसले हे कुणामार्फत निवडणूक लढवतील। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।